बुक आहे ना सगळ्यांकडे आज? टेक्स्ट बुक ओपन केली सगळ्यांनी? जियान टेक्स्ट बुक ओपन कर. बुक आहे ना तुझ्याकडे? नंतर आलेल्याने अटेंडन्स लावा पटकन. नंतर आलेले सगळ्यांनी पटकन टेक्स्ट बुक ओपन करायचंय. पेज नंबर 9. सगळ्यांनी सांगा मला एकदा, दिसते का? स्क्रीन दिसतीये का? आवाज पण ऐकू येतोय ना माझा क्लिअर? आवाज ऐकू येतोय? ओके, थँक्यू. गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून किड्स. आपण आज जो चॅप्टर बघणार आहोत त्याचं नाव आहे साऊंड्स इन द मिडल वर्ड्स. लेसन नंबर 8, साऊंड इन द मिडल वर्ड्स. We will going to learn the chapter. Chapter name is sounds in the middle words. म्हणजे इथे खाली एक तुम्हाला प्लस साइन सारखं दिसतंय बघा, बॉक्सेस. प्लस साइनचा शेप आहे त्याला. त्याच्यामधला एक बॉक्स ब्लँक दिसतोय, सगळ्यांना दिसतोय? मधला एक बॉक्स ब्लँक आहे, तर तिथे एक साऊंड लेटर यूज करायचे. तर साऊंड लेटर कोणते असतात माहिती आहे का तुम्हाला? वोवेल्स. साऊंड लेटर्सलाच काय म्हणतात? वोवेल्स म्हणतात इंग्लिशमध्ये. वोवेल्स आणि कन्सोनंट्स. तर वोवेल्स कोणते कोणते असतात? A-E-I-O-U. वोवेल्स माहिती आहेत सगळ्यांना? वोवेल्स आणि कन्सोनंट शिकले का तुम्ही? ओके. तर साऊंड लेटर्सला वोवेल्स असं म्हणतात. आणि वोवेल्स कोणते कोणते? 5 वोवेल्स आहेत. 26 टोटल लेटर असतात ना आपले A to Z. अल्फाबेट्समध्ये 26 लेटर्स असतात टोटल, आणि त्याच्यातले 5 काय असतात? साऊंड लेटर असतात. साऊंड लेटर म्हणजे वोवेल्स, त्याला म्हणतात वोवेल्स. आणि जी उरलेली लेटर्स असतात A-E-I-O-U, ह्या लेटर्सला सोडून जी उरलेली लेटर्स असतात त्याला म्हणायचं कॉन्सोनंट्स. म्हणजे B-C-D-F-G-H-J-K-L ही जी बाकीची लेटर्स आहेत झेड पर्यंत त्याला म्हणायचं कॉन्सोनंट, आणि A-E-I-O-U ला म्हणायचं वोवेल्स. तर आता फर्स्ट, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? फर्स्ट क्वेश्चन इज राईट A इन ईच मिडल स्क्वेअर. म्हणजे मिडल स्क्वेअर जो दिलेला आपल्याला ब्लँक स्क्वेअर दिसतोय ऑरेंज कलरचा, त्याच्यामध्ये आपल्याला A लेटर पुट करायचंय. तिथे आपल्याला A लेटर ठेवून मग परत आपल्याला एक वर्ड फॉर्म करायचा आहे. 3 लेटर वर्ड फॉर्म करायचा आहे आपल्याला. एक असा व्हर्टिकल म्हणजे उभा एक सेक्शन दिलाय,
आणि आडवे बॉक्स दिले 3. तर त्याच्यामध्ये ए पुट करायचं आपल्याला त्या ठिकाणी आणि परत वर्ड लिहायचं आहे आपल्याला. तर ए पुट केल्यावर काय वर्ड होतोय ते आपण शिकूया. आणि त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 2 इज राईट ई आय ओ अँड यू इन द प्रॉपर बॉक्सेस. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मध्ये जसं ए पुट करायचंय तसंच खाली ई आय ओ यू आपल्याला तिथे ठेवायचे आणि ती लेटर्स काय बनतायत ते आज आपल्याला शिकायचंय. तर फर्स्ट लेटर काय, ए लेटर आपण तिथे बघूया. फर्स्ट लेटर काय दिसते आपल्याला त्या बॉक्समध्ये? प्लस साइन आहे बघा. त्या प्लस साइन मध्ये काय दिसते आपल्याला? सी. नंतर तो ऑरेंज कलरचा बॉक्स रिकामा दिसतोय, ब्लँक आहे तो बॉक्स, आणि टी. CAT मध्ये आपल्याला ए राईट करायचंय. मग ए टाकलं मध्ये तर आपला काय वर्ड बनतो? CAT. आणि तोच वर्ड वरून पण उभा पण आपल्याला रीड करताना कसा रीड करायचा? वरती आहे बी, मध्ये येईल ए आणि जी. तर असा आडवा वर्ड होईल CAT आणि उभा वर्ड काय फॉर्म होईल? BAG. तर CAT काय असतं कोण सांगेल मला? येस, कॅट. फर्स्ट वर्ड इज कॅट. आणि जो व्हर्टिकल वर्ड आहे BAG त्याला काय म्हणायचं? कोण सांगेल? जिज्ञासा. BAG काय असतं? बॅग. बॅग. येस, व्हेरी गुड. तर ए ला आपण इथे काय साऊंड केलंय? ए सेज ॲ असतं. ए ला आपण ॲ म्हणायचं. म्हणजे मराठीमध्ये जेव्हा प्रोनाउन्स करतो आपण तर ए सेज ॲ. त्याचा फोनिक साऊंड म्हणतात त्याला. ए ला आपण ॲ असं साऊंड करून मग त्याच्या रीड करतो ना आपण. BAG बॅग. बॅ म्हणजे BA बॅ. बॅ काय झालं? ए सेज ॲ म्हणजे त्याचा फोनिक साऊंड कसा आहे? ॲ आहे. तर ए ला आपण ॲ असं प्रोनाउन्स करतो. तर मग काय होतं? BAG बॅग आणि CAT कॅट. तसंच आपण नेक्स्ट स्क्वेअर बघूया. नेक्स्ट ह्याच्यामध्ये कसं आहे? नेक्स्ट बॉक्स मध्ये आहे F, एक ब्लँक स्पेस आहे आणि TA, आणि वरून आहे J, एक ब्लँक स्पेस M. तर आता मध्ये आपल्याला A टाकायचं आहे तिथे. तर मग काय बनेल? FAT आणि उभा साऊंड काय बनेल? JAM. तर FAT काय असतं? कशाचं स्पेलिंग आहे FAT? विराट सांग, FAT काय असतं? Which word is this? Virat? Fat. FAT fat. Yes, FAT fat. Yes, FAT. आणि जीवन सांगेल नेक्स्ट जीवन सांग नेक्स्ट. JAM काय असतं? JAM काय बनेल? JAM. जॅम. येस, व्हेरी गुड. तर फर्स्ट लेटर बनला आपला. ए मध्ये टाकला आपण, मग काय बनला? CAT कॅट. कॅट म्हणजे मांजर. आणि BAG बॅग. बॅग म्हणजे पिशवी. तसं JAM जॅम. जॅम लावतो ना आपण ब्रेड वरती. किसान जॅम तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितली असेल तर ते आहे जॅम. JAM त्याचं स्पेलिंग आहे जॅम. जॅमचं स्पेलिंग JAM. आणि FAT फॅट. फॅट म्हणजे जाड. जाडला काय म्हणतात? फॅट. FAT फॅट. तर तसंच खाली आता आपल्याला सेकंड क्वेश्चन आहे राईट EIO अँड यू इन द प्रॉपर बॉक्सेस. म्हणजे खाली अजून काही बॉक्सेस दिलेत आपल्याला. तर त्याच्यामध्ये ई बसतोय की आय बसतोय की दोन्ही पण बसून आपल्याला एक वर्ड बनवता येतोय का ते आपण चेक करूया आता. तर खालचं आहे P, एक ब्लँक स्पेस आणि N. P-N आणि आडवा वर्ड काय? T-N. तर तिथे आपल्याला ई टाकून बघूया आपण काय वर्ड बनतोय. तिथे जर ई टाकला आपण तर PEN. PEN कोण सांगेल?
PEN कोण रीड करेल? कुशाल रीड कर. PEN Pen. पेन. आणि TEN काय असेल? Pen. पेन. उभा वर्ड असणार आहे पेन आणि आडवा वर्ड होतोय टेन. व्हेरी गुड. तिथेच आता आपण आय पण टाकून बघूया. आय टाकल्यावर काय होतं? PIN आणि आडवा वर्ड होतो TIN. तर PIN कोण सांगेल? सार्थक सांग. PIN and TIN. TIN. Yes. TIN teen असं TIN. Teen. 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 टीन. येस, व्हेरी गुड. तर इथे आपण आय कसं साऊंड करतोय? आय सेज ई म्हणजे पीन असं बोलतो ना आपण. PIN. तर ईला कसं आयला उच्चार करतो आपण? ई. म्हणून मग तो होतो PIN पिन. आणि ई टाकतो जेव्हा तर पेन. ई सेज ए म्हणतात. मग त्याचा फोनिक साऊंड कसा? ईचा ए. तर मग तो PEN पेन बनतो आणि TEN टेन बनतो. त्याला जर आय टाकला आपण तर काय बनतो? पीन आणि टीन. फक्त एका वर्डचा डिफरन्स आहे बघा. ते पूर्ण वर्ड चेंज होतो त्यांनी. त्याचा उच्चार पण चेंज होतो आणि मिनिंग पण चेंज होतं त्याचं. तर PEN पेन जो लिहितो तो. आणि टेन म्हणजे 10, 10 नंबर. तसंच मग आय जर टाकलं तर पिन. PIN पिन असते ती पिन. आणि TIN टीन म्हणजे डब्बा, छोटासा डब्बा, त्याला म्हणतात टीन. तर पी आणि ओ बसतोय का बघूया आपण आता इथे. PON असा काही वर्ड नसतो. त्यांनी सांगितलं की राईट EIO अँड U इन द प्रॉपर बॉक्सेस. जर बसत असेल, त्याच्यापासून वर्ड फॉर्म होत असेल तरच आपल्याला ते वर्ड बनवायचं आहे. तर ओचा वर्ड असा नसतो. PON आणि TON असा काही वर्ड नसतो. तसंच PUN पण नाही बसत आहे आणि TUN पण नाही बसत आहे. मग पहिल्या बॉक्समध्ये आहे ई आणि आय आपल्याला पुट करायचं आहे आणि वर्ड बनवायचं आहे. हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये बनवायचं आहे. सगळं आपण शिकवून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तुमच्या नोटबुकमध्ये. तर आता नेक्स्ट वर्ड आहे F-N. येलो बॉक्स बघा. येलो बॉक्समध्ये आहे F-N आणि हॉरिझॉन्टल मध्ये आहे B-N. तर ते F-N आहे. तिथे ई बसतोय का? ई तर नाही बसत आहे. FEN असा वर्ड नसतो. FIN बसतोय का? तर FIN फिन असा वर्ड असतो. तर FIN फिन. आणि BIN बिन. बिन म्हणजे डस्टबिन आणि फिन म्हणजे ते फिशचे कल्ले असतात त्याला म्हणतात फिन. फिन आणि बिन असे दोन वर्ड्स बसतात तिथे. मग आय वर्ड तर बसतोय. आता आपण ओ बसतोय का बघूया. FON असा वर्ड नसतो आणि BON असाही नसतो. तर मग नेक्स्ट लेटर आहे यू बसते का आपण बघूया. F-N त्याच्यामध्ये यू मध्ये पुट करायचं आपल्याला. तर FUN फन. यू सेज अ असतं. फोनिक्स लेटर काय? फोनिक्स साऊंड कसा असतो यूचा? अ. यू सेज अ. तर मग FUN काय बनेल? फन. आणि BUN बन. तर हे दोन्ही मला येलो बॉक्स मधले लेटर कोण रीड करून दाखवेल? एकदा आय पुट करायचंय आणि एकदा यू पुट करायचंय. एकदा आय पुट करून मला कोण सांगेल? FIN BIN. देवांग सांगेल का? देवांग. FIN फिन. बोल वाच ना अक्षर. बिन.
आय सेज ई. आयला आपण कसा उच्चार करतो? ई उच्चार करतो. म्हणून ब ई न बिन. बिन असं प्रॅक्टिस करायचे घरी. म्हणजे ते माईक बंद करा. माईक बंद करा. FIN फिन, BIN बिन. तर तुम्ही असं इझिली असं रीड करू शकता. ब ई न. आय से जी असतो ब ई न बिन आणि फ ई न फिन. तर एफ सेज फ आणि खाली एन सेज न फ ई न फिन असं रीड करायला शिकायचंय घरी. घरी जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तो लेटर पूर्ण ब्रेक करायचा आहे आणि हळूहळू रीड करायला शिकायचंय. म्हणजे मग पटपट रीड करता येतं. तर आपण काय शिकलो होतो? FUN फन, BUN बन. तर फन म्हणजे काय? मज्जा करणे. फन त्याला म्हणतात फन. आणि BUN बन म्हणजे पाव जो असतो ना त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये बन. सर्कल पाव असतो ना राऊंड राऊंड त्याला म्हणतात बन. तर FUN फन, BUN बन. तसंच आपण आता खाली बघूया. नेक्स्ट बॉक्स आहे आपला B-Y आणि हॉरिझॉन्टल मध्ये आहे C-W. तर बी मधला जो ब्लँक स्पेस आहे तिथे काय बसतंय आपण बघूया. BEY असा तर वर्ड नसतो. मग आय बसते का बघू आपण. BIY. BIY असाही वर्ड नसतो. नेक्स्ट आहे O. BOY. BOY बॉय. बॉय वर्ड असतो. आणि COW तो पण वर्ड बनतोय. तर BOY आणि COW. BOY काय असतं? जिज्ञासा सांग. BOY काय आहे? BOY boy. COW cow. Cow. Yes, very good. BOY boy, COY cow. तर BOY boy means मुलगा आणि COW cow means गाय. तर नेक्स्ट आहे U. BUY तर नाही बसत आहे इथे कारण BUY असा वर्ड नसतो आणि CUW असा पण वर्ड नसतो. तर इथे फक्त O लेटर बसते. ह्या बॉक्समध्ये फक्त तुम्हाला O लेटर यूज करूनच वर्ड लिहायचे ह्या बॉक्ससाठी. वरच्या बॉक्समध्ये 2 बसत होते. आय पण बसत होता आणि ई पण बसत होता आणि त्याच्या नेक्स्ट बॉक्समध्ये आय आणि यू बसत होता. आणि आता खालच्या बॉक्समध्ये O बसतोय फक्त. BOY बॉय, COW काऊ. आता नेक्स्ट बॉक्स आहे D-N P-N. तर फर्स्ट लेटर आहे आपलं ई. ई बसतंय का बघूया. DEN असा वर्ड असतो आणि परत PEN आले. आता PEN पेन पण असतो. तर DEN कोण रीड करेल? मला कोण रीड करून दाखवेल? कनिष्का. DEN कसा रीड करणार तू? DEN den. Den. And PEN? Pen. 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 Yes, very good. तर DEN den आणि PEN पेन. तर डेन म्हणजे काय असते? गुहा. प्राण्यांची जी गुहा असते त्याला म्हणतात डेन. सिंह जिथं राहतो ना त्याला म्हणतात तो डेन मध्ये राहतो. वाघ, सिंह त्याला म्हणतात गुहा म्हणजे डेन. DEN डेन आणि PEN पेन. नंतर आहे आय. तर आय डीन असा वर्ड असतो पण एवढा यूज मध्ये नाही येतो वर्ड. DIN डीन आणि PIN पिन तर पाहिला आपण मगाशी. तर पिन बसतोय आणि डीन बसतोय. त्याच्यानंतर आहे O. DON असा वर्ड असतो पण PON असा वर्ड एवढा यूज मध्ये नाहीये. तर DON डॉन हा वर्ड बसतोय तिथे पण PON नाही बसू शकत. आणि यू नेक्स्ट वर्ड नेक्स्ट लेटर आहे यू. तर D-U D-N म्हणजे DUN डन असा वर्ड नसतो आणि
TUN असा पण वर्ड नसतो, त्याच्यामुळे ई लेटर यूज करायचं आपल्याला लास्ट बॉक्समध्ये. आणि ते वर्ड्स परत लिहायचे तुम्हाला. समजलं कुठे कुठे काय काय यूज करायचे? ओके. तर फर्स्ट पासून कोण रीड करून दाखवेल मला एकदा? सगळे वर्ड्स कोण रीड करून दाखवेल? मी जसं जसं शिकवलंय तसं तसं कोण रीड करून दाखवेल? ॲटलिस्ट फर्स्ट क्वेश्चन एकाने सांगा, मग सेकंड क्वेश्चन अजून दुसरं कोणीतरी विचारूया आपण कुणाला तरी. जिज्ञासानी हे केलंय चॅट बॉक्समध्ये. आणि विराज, फर्स्ट जिज्ञासा तू सांग आणि सेकंड विराज सांग. BAG bag. CAT sack. Cat. Cat. JAM jam. FAT fat. Yes. PEN pan. TEN tan. Very good. FUN fan. Fun. BUN bun. Fun. BOY boy. COW cow. DEN dan. Then PEN pan. Pen. PEN pen. Very good. Very good जिज्ञासा. Very good. सगळे लेटर बघा कशी पटपट रीड करून दाखवले तिने. अजून कुणाला रीड करायचंय का? कोण रीड करेल? देवांक रीड करेल का? देवांक सगळे लेटर रीड कर. काय काय वर्ड शिकलो आपण? आठवते का? बघूया बरं तुला. BAG bag. Bag. BAG bag. Yes. Very good. JAM jam. FAT fat. व्हेरी गुड. अजून आपण दुसरं कुणाला तरी विचारूया. ओके ओके. व्हेरी गुड. PEN pen. PIN pin. PIN pin. BIN bin. FIN film. ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड. BUN bun. FUN fun. येस. व्हेरी गुड. COW cow. BOY boy. व्हेरी गुड. सगळे येते तुला तर रीड करायला. PEN pen. PEN den. डेन. येस. व्हेरी गुड. आता कसं ह्या दोघांनी रीड केलंय तसं तुम्हाला सगळं घरी रीड करायचंय आणि एकदा राईट डाऊन करायचं नोटबुकमध्ये. राईट इन युअर नोटबुक. म्हणजे मग तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्याची. छोटे छोटे वर्ड्सची. 3 लेटर वर्ड्स आहेत हे सगळे. तर 3 लेटर वर्ड्स रीड करायची प्रॅक्टिस होईल मग. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तोच आहे. क्वेश्चनमध्ये तेच सांगितलं. कॉपी द अबोव वर्ड्स इन युअर वर्ड फाईल. म्हणजे तुमच्या नोटबुकमध्ये जिथे तुम्ही वर्ड्स लिहिता त्याच्यामध्ये हे सगळे वर्ड्स लिहून काढायचे. आता 4th क्वेश्चन आहे. रीड द वर्ड्स अँड जॉईन ईच वन टू इट्स स्टार्टिंग साऊंड. म्हणजे वर्ड पहिल्यांदा रीड करायचं आहे आपल्याला आणि त्याचं स्टार्टिंग साऊंड काय तर त्याच्याशी मॅच करायचं आहे. तर फर्स्ट एक करून दाखवलंय बघा त्यांनी. तर फर्स्ट लेटर आहे वेस्ट. VASE वेस्ट. तर वेस्ट मधलं फर्स्ट लेटर आहे V. म्हणजे V से व. आपल्याला असा
प्रोनाऊन्स करायचा, असा उच्चार करायचा. वी सेज व. आणि खाली पण कशाची जोडी लावलेली आहे? व्हॅन. VAN व्हॅन. तर फर्स्ट लेटर आहे व्ही. वेजचं पण फर्स्ट लेटर आहे व्ही आणि व्हॅनचं फर्स्ट लेटर व्ही. त्याच्यामुळे आपल्याला त्याची जोडी लावायची, त्याला मॅच करायचे. वेस आणि व्हॅनला मॅच करायचे म्हणजे व साऊंड होतो त्याचा. साऊंड कसा होतो? आज आपण साऊंड शिकतोय, त्याच्यामुळे ते लेटरचं साऊंड काय ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे वेसचं व्हीचं साऊंड आहे व्ही व आणि व्हॅनचं साऊंड काय होतो? व. म्हणजे व ला व असं मॅच करायचंय. वेसला व्हॅन मॅच होईल व्ही व्ही. नेक्स्ट वर्ड काय? हाऊस. HOUSE हाऊस. आणि इथे इकडे बघा फर्स्ट नंबरला एक लेटर आहे. फर्स्ट वर्ड कोणता आहे? हॅट. हाऊस आणि हॅट. हाऊस मध्ये फर्स्ट लेटर कोणतं आहे? H. आणि हॅट मध्ये पण फर्स्ट लेटर आहे H. मग H सेज ह आणि हॅटचं ह ॲट ह. तर त्या ह ला आणि हाऊसच्या ह ला आपल्याला मॅच करायचंय. त्याचा साऊंड होतो ह. म्हणून हाऊस आणि हॅटला मॅच करायचं आपल्याला. आज आपण साऊंड शिकतोय त्यामुळे साऊंडवर जास्त आपल्याला भर द्यायचा आहे. Hचा साऊंड होतो ह, हॅटचा पण साऊंड होतो ह. म्हणून हाऊस आणि हॅटची जोडी लावायची. नेक्स्ट आहे डक. DUCK डक. ड. डचा साऊंड होतो. आणि वरती इकडच्या सेकंड याच्यामध्ये बघा सगळ्या वर्डच्या लिस्टमध्ये डॉल. DOLL डॉल. तर डी आणि डी फर्स्ट लेटर सेमच आहे आणि त्याचा साऊंड काय होतो? ड. DUCK डक. DOLL डॉल. तर तो डक आणि डॉलची आपल्याला जोडी लावायची, मॅच करायचे. समजलं? समजतंय सगळ्यांना? फोर्थ लेटर आहे एल. YELL येल. यचा साऊंड होतोय. आणि खाली इकडे दुसऱ्या लिस्ट मध्ये पण हॅट, डॉल, व्हॅन, टॅप. टॅप नाही होऊ शकत, ट होते ते. मग यल. आणि इकडे आहे योग. YOLK योग. तर फर्स्ट लेटर आहे यल मधलं फर्स्ट लेटर वाय आणि योग मधलं फर्स्ट लेटर वाय. त्याचा साऊंड काय होतोय? य साऊंड होतोय. त्याच्यामुळे आपल्याला त्या दोन्हींची जोडी लावायची, यल आणि योग. नेक्स्ट लेटर आहे ROPE रोप. ROPE रोप. र. आर सेज र. आणि इकडे लास्ट वर्ड आहे रिंग. RING रिंग. र. फर्स्ट लेटर बघा सेम आहे RR. ते मॅच करायचे आपल्याला आणि त्याचा साऊंड काय होतो? र. आरचा साऊंड होतो र आणि रिंगचा पण साऊंड काय होतो? फर्स्ट रिंग. र. र पासून स्टार्ट होतं ना, म्हणून त्याला मॅच करायचंय. त्याच्या खाली आहे लास्ट वर्ड काय आपला? ट्री. TREE ट्री. आणि इकडे आपण पाहिलं होतं TAP टॅप. तर दोन्हींचा साऊंड काय होतो? ट. फर्स्ट लेटर ट आहे आणि त्याचा साऊंड होतो ट, म्हणून त्याला मॅच करा. ट्रीला आपल्याला ट्री आणि टॅपला मॅच करायचंय. तर समजलं होमवर्क? ओके. एकदा मी त्याचे मीनिंग पण सांगते तुम्हाला. मीनिंग पण आपल्याला डोळ्याखालून जातील ना, मग तुमच्या लक्षात राहील हळूहळू. तर फर्स्ट लेटर आपण फर्स्ट वर्ड पाहिला आपण वेस. वेस म्हणजे काय असतो? फ्लॉवर पॉट. ज्याच्यामध्ये आपण प्लॅस्टिकची फ्लावर्स ठेवतो ना, फ्लॉवर पॉट असतो घरामध्ये, त्याला म्हणतात वेस. त्याच्यानंतर आहे हाऊस. हाऊस म्हणजे घर, ते तर माहितीच आहे सगळ्यांना. डक. डक म्हणजे बदक.
येल, येल म्हणजे ओरडणे, त्याला म्हणतात येल. येल म्हणजे ओरडायचं. खाली नंतर आहे रोप, रोप म्हणजे दोरी, दोरीला म्हणतात रोप. ट्री, ट्री म्हणजे झाड. नेक्स्ट लिस्ट मध्ये बघा इकडच्या साईडला HAT, हॅट, हॅट म्हणजे हॅट आपण जी घालतो ती डोक्यावरती. DOLL, डॉल, डॉल म्हणजे बाहुली. VAN, व्हॅन, व्हॅन म्हणजे व्हॅन, गाडी, व्हॅन असते ती. TAP, टॅप, टॅप म्हणजे जो नळ असतो ना आपण त्याला म्हणायचं टॅप. YOLK, योक, योक मीन्स अंड्यामध्ये जे असतं ना त्याला म्हणायचं योग, योक. येलो पार्ट असतो त्याला म्हणायचं योग. आणि त्याच्यानंतर रिंग, RING, रिंग, रिंग म्हणजे अंगठी. समजलं सगळ्यांना? तर आता आपण सेकंड स्टँडर्डचं स्टार्ट करूया. सेकंड स्टँडर्डचं लेसन आहे 1.8 रीडिंग टाइम. टुडे इज अ रीडिंग टाइम. नेक्स्ट वेगळं वेगळं लेसन बघतो बघा आपण. कधी असतं ॲक्टिव्हिटी टाइम, कधी असतं लिसनिंग टाइम. तर आज आहे रीडिंग. रीडिंग करायचं आपल्याला. खाली दिलंय रीड अलाउड म्हणजे मोठ्याने रीड करा. काही चॅप्टरमध्ये रीड करायला लावतात, कधी काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला लावतात, कधी रायटिंग करायला लावतात, कधी काही आयडेंटिफाय करायला लावतात. तर आज करायचे रीडिंग आपल्याला. तर मी एकदा रीड करून दाखवते. तर इथे काहीतरी पिक्चर दिसत आहेत छोटी छोटी. तर त्या तिथे जे पिक्चर दाखवलंय ते वर्ड तिथे येणार आहे. त्या पिक्चरला काय म्हणतात ते तुम्हाला तिथे सांगायचंय. तर इथे फर्स्ट मी रीड करून दाखवते. दिस इज माय क्लासरूम. देअर इज अ बिग डॅश डॅश ऑन द वॉल. तर तो डॅश मध्ये काय दिलेलं आहे, तर एक ब्लॅक कलरचा बॉक्स दिलाय. म्हणजे काय असू शकतं, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ह्या सगळ्या थिंग्स क्लासरूम मध्ये यूज होतात. क्लासरूम मध्ये ह्या सगळ्या ठेवलेल्या असतात. त्या तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या. तर क्लासरूम मध्ये काय दिसतं आपल्याला, तर ब्लॅक कलरचं काय असतं क्लासरूम मध्ये, त्याला काय म्हणतो आपण, ब्लॅक बोर्ड. तर तो आहे तिथे आपल्याला तो वर्ड टाकायचा ब्लॅक बोर्ड. मग अशी बघा फर्स्टच्या मुलांना छोटे छोटे लेटर्स टाकायचे होते. आता तुम्हाला तुम्ही थोडे मोठे झालेले सेकंड स्टँडर्डचे म्हणून तुम्हाला आता इथे वर्ड टाकायचे. त्याच्यामध्ये वर्ड काय येतील ते ओळखायचे. तर दिस इज माय क्लासरूम. देअर इज अ बिग ब्लॅकबोर्ड ऑन द वॉल. अवर टीचर राईट्स ऑन इट विथ अ Our teacher writes on it with a छोटासा काय दिसतो आपल्याला, chalk. The teacher has a काय दिसतो तिथे आपल्याला, the teacher has a table to keep her books on. She also has a dash dash to sit on. बसायसाठी काय असते टीचरला, चेअर. तर तिथे आपल्याला वर्ड लिहायचा आहे चेअर. She also has a chair to sit on. She is busy with the whole day. We have dash dash to sit on. तुम्ही क्लासरूम मध्ये कशावरती बसता, बेंच वरती बसता ना. तर तिथे आपल्याला टाकायचे, पण 2 बेंच आहेत म्हणून बेंचेस. 1 असेल तर बेंच, 1 पेक्षा जास्त असतील तर बेंचेस. We have a benches to sit on and desk. ते आहे डेस्क, DESKS, डेस्क. टू कीप आवर, इकडे काय दिसत आहेत, बुक्स दिसत आहेत आपल्याला. टू कीप आवर बुक्स ऑन. आवर क्लासरूम हॅज अ,
कशाचं पिक्चर दिसते? डोर दिसतोय आपल्याला एक. अवर क्लासरूम हॅज अ डोर अँड 2 ह्या खिडक्या दिसत आहेत, विंडोज. अवर क्लासरूम हॅज अ डोर अँड 2 विंडोज. There are many charts on the wall. The charts display children's work on various topics. Our teacher also shows us short films, songs and stories with the help of the projector. It is fun to watch the films. There is a बघा इथे कपाटासारखं दिसतंय काहीतरी. So there is a cupboard. कपाटाला काय म्हणतात? Cupboard. There is a cupboard near the wall. We keep our material there. There is a dash dash in the corner. तो डब्बा कसला दिसतोय? क्लासरूम मध्ये बघितला असेल तुम्ही. तर ते काय आहे? डस्टबिन. त्याला म्हणतात बीन. मगाशीच आपण पाहिलं ना, BIN बीन. तर बीन पण म्हणू शकता, डस्टबिन पण म्हणू शकता. नॉर्मली बीन म्हणतात, म्हणून आपण बीन यूज करूया. देअर इज अ बीन इन द कॉर्नर. वी कीप आवर क्लासरूम क्लीन. तर ह्याचं मिनिंग बघूया आपण आता काय म्हणतात ते. स्टुडंट्स काय म्हणतात बघूया. स्टुडंट्सनी लिहिलेलं आहे हे. स्टुडंट सांगतात आपल्याला आमच्या क्लासरूम मध्ये काय काय आहे, आमचे टीचर काय काय करतात, आम्ही क्लासमध्ये काय काय करतो, काय काय वस्तू ठेवलेल्या असतात, ते सगळं सांगितलेलं आहे इथे. तर दिस इज माय क्लासरूम म्हणजे ही माझी क्लासरूम आहे. देअर इज अ बिग ब्लॅकबोर्ड ऑन द वॉल. माझ्या क्लासरूम मध्ये एक मोठा ब्लॅकबोर्ड आहे. ब्लॅकबोर्ड असतो किंवा ग्रीन बोर्ड असतो. अवर टीचर राईट्स ऑन इट विथ द चॉक. आमच्या टीचर चॉकनी ब्लॅकबोर्ड वरती लिहितात. द टीचर हॅज अ टेबल टू कीप हर बुक्स ऑन. टीचरचे पण काही सामान असतं ना, त्यांचे काही बुक्स असतात, नोटबुक्स असतात, चॉक वगैरे, ते सगळ्या थिंग्स कुठे ठेवतात? टेबलवर. द टीचर हॅज अ टेबल टू कीप हर बुक्स ऑन. शी ऑल्सो हॅज अ चेअर टू सिट ऑन. म्हणजे त्यांच्याकडे एक चेअर पण आहे बसण्यासाठी. त्यांच्यासाठी एक चेअर पण असते क्लासरूम मध्ये. शी इज व्हेरी बिझी द होल डे. म्हणजे आमच्या टीचर ज्या आहेत त्या पूर्ण दिवस बिझी असतात. शी इज बिझी होल डे. त्या पूर्ण दिवस बिझी असतात. म्हणजे टीचर विषयी सांगितले बघा स्टुडंटनी की आमच्या टीचर पूर्ण दिवस काम करत असतात, शिकवत असतात आम्हाला. तर त्या पूर्ण दिवस बिझी असतात. वी हॅव बेंचेस टू सिट ऑन. आमच्यासाठी तिथे क्लासरूम मध्ये काय बेंचेस पण आहेत. वी हॅव अ बेंचेस टू सिट ऑन अँड डेस्क टू कीप आवर बुक्स ऑन. म्हणजे आम्हाला बसण्यासाठी बेंचेस आहेत आणि बुक्स वरती ठेवण्यासाठी डेस्क आहेत. डेस्क वरती बुक ठेवतो आम्ही. वी हॅव अ बेंचेस टू सिट ऑन अँड डेस्क टू कीप आवर बुक्स ऑन. अवर क्लासरूम हॅज अ डोअर अँड 2 विंडोज. आमच्या क्लासरूमला एक डोअर आहे आणि 2 खिडक्या आहेत. देअर आर मॅनी चार्ट्स ऑन द वॉल. आमच्या क्लासरूम मध्ये चार्ट्स असतात बघा. कशावरती असे मॅप असतात. इंडियाचा मॅप असतो, महाराष्ट्राचा असतो, नकाशे असतात ना. बाकी चार्ट्स असतात त्याच्यावरती काय काय आपले स्वातंत्र्य सैनिक वगैरे त्याच्यावरती त्यांचे फोटो असतात. तर तसेच त्यांच्या क्लासरूम मध्ये पण आहेत. तर देअर आर मॅनी चार्ट्स ऑन द वॉल्स. म्हणजे आमच्या क्लासरूम मध्ये खूप सगळे चार्ट्स आहेत. द चार्ट्स डिस्प्ले चिल्ड्रन्स वर्क ऑन व्हेरियस टॉपिक्स. आणि ते चार्ट कशाचे? तर तुमच्या टीचर काही ऍक्टिव्हिटी केली, तुम्ही काहीतरी ड्रॉइंग वगैरे केलं किंवा अजून काही ऍक्टिव्हिटी केली तर ते चार्ट लावतात बघा भिंतीवरती. तर द चार्ट डिस्प्ले चिल्ड्रन्स वर्क ऑन व्हेरियस टॉपिक्स. म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक वरती चिल्ड्रनने जे स्कूलच्या ज्या मुलांनी जे काय काय चार्ट्स बनवले ते त्या भिंतीवर लावतात. आवर टीचर ऑल्सो शोज अस शॉर्ट फिल्म. आमच्या टीचर आम्हाला छोटे छोटे शॉर्ट फिल्म्स दाखवतात. म्हणजे असे छोटे 10 मिनिट 15 मिनिटचे छोटे छोटे पिक्चर असतात, ते टीचर दाखवतात. फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स म्हणतात त्याला. छोट्या छोट्या गोष्टी असतील किंवा छोटे छोटे व्हिडिओज असतील तर ते टीचर दाखवतात. सॉंग्स अँड स्टोरीज विथ द हेल्प ऑफ प्रोजेक्टर. आणि सॉन्ग पण ऐकवतात, स्टोरीज पण सांगतात. तर कशाच्या मदतीने? प्रोजेक्टरच्या. विथ द हेल्प ऑफ प्रोजेक्टर.
म्हणजे एक प्रोजेक्टर असतो, त्या प्रोजेक्टर यूज केल्याने काय होतं, मोठ्या स्क्रीनवरती आपल्याला ह्या फिल्म, सॉन्ग अँड स्टोरीज आपण बघू शकतो. तर त्याला म्हणतात प्रोजेक्टर. इट इज फन टू वॉच द फिल्म्स. आम्हाला फिल्म्स बघायला खूप मजा येते. देअर इज अ कबर्ड नियर द वॉल. तर तिथेच एक वॉल जवळ कबर्ड आहे, कपाट ठेवलेलं आहे भिंतीजवळ. वी कीप अवर मटेरियल देअर. आम्ही आमचं सगळं सामान जे आहे, मटेरियल जे आहे ते त्या कबर्डमध्ये ठेवतो. तुमचे काही होमवर्क करून आणलेले बुक्स असतील, बाकी काही बुक्स असतील एक्स्ट्राचे, तर ते मटेरियल कबर्डमध्ये ठेवतो. देअर इज अ डस्टबिन इन द कॉर्नर. कॉर्नरमध्ये एक डस्टबिन पण आहे, जिथे आपण पेपर फाडतो किंवा कचरा होतो, पेन्सिल शार्प करतो, तर तो जो कचरा पडतो त्याच्यासाठी डस्टबिन ठेवलेलं असतं. आपला क्लासरूम क्लीन राहावा म्हणून डस्टबिन यूज करायचं आहे सगळ्यांनी. तर ते डस्टबिनमध्ये कचरा टाकण्यासाठी कॉर्नरमध्ये डस्टबिन ठेवलेलं आहे. वी कीप अवर क्लासरूम क्लीन. तर आम्ही आमची क्लासरूम क्लीन ठेवतो. ती मुलं काय म्हणतात बघा, वी कीप अवर क्लासरूम क्लीन, म्हणजे आम्ही आमची क्लासरूम क्लीन ठेवतो. किती किती गुड बॉय आहेत बघा ते सगळे. सगळे स्टुडंट किती गुड आहेत बघा. सगळं ते क्लासरूम स्वच्छ ठेवतात. क्लासमध्ये कुठे काय काय आहे त्यांना सगळं माहिती आहे. मटेरियल कबर्डमध्ये ठेवतात. तर असं आपलं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सगळं क्लासरूम विषयी सांगितलेलं आहे. तर समजलंय का तुम्हाला? समजलं सगळ्यांना? समजलंय की परत एकदा रीड करू मी? ओके. तर त्यातलीच काही वर्ड्स खाली दिलेली आहेत आपल्याला. मग ती आपण तुम्हाला येत आहेत का बघूया. ड्रॉ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक क्वेश्चन. ड्रॉ पिक्चर्स ऑफ द थिंग्स इन युअर क्लासरूम. तर तुम्हाला पिक्चर्स ड्रॉ करायचे तुमच्या क्लासरूममध्ये काय काय असतं त्याचे पिक्चर्स तुम्हाला ड्रॉ करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राईब युअर क्लासरूम इन 5 सेंटेन्सेस विथ द वर्ड्स गिवन बिलो. तर खाली काय वर्ड्स दिलेत तुम्हाला, तर त्याचा यूज करून तुमच्या क्लासरूम मध्ये काय काय वस्तू आहेत किंवा त्याचा यूज कुठे कुठे होतो असे 5 सेंटेन्सेस बनवायचे आहेत. वरती कसे बनवलेले आहेत तसेच तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये खाली जे वर्ड्स दिलेले आहेत ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये ते यूज करून 5 सेंटेन्सेस बनवायचे. तर त्याच्यानंतर आहे लुक अँड से. तर वरती जे वर्ड्स होते आपण यूज केले तेच आहेत बघा याच्यामध्ये आता. तर मी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना शिकवले ते वर्ड्स. तर कोण रीड करून दाखवेल मला लुक अँड से मधले खालचे वर्ड्स? आता मी तुम्हाला सांगितले 2-2 वेळा. कुशाल, फर्स्ट वर्ड काय आहे कुशाल? बोर्ड. बोर्ड. BOARD. BOARD. बोर्ड. असं बोलाय. CHALK. चॉक. ओके. आता आपण बाकीच्यांना पण विचारू, तुझ्या फ्रेंड्सला विचारू बाकीच्यांना आता. ओके, व्हेरी गुड. मधुरा, मधुरा रीड कर नेक्स्ट 2 वर्ड्स. BOARD. बोर्ड. नेक्स्ट म्हणलं. आता ते पहिले कुशालने रीड केले बोर्ड आणि चॉक. त्याच्यानंतर टी पासून वर्ड स्टार्ट होतोय, दिसतोय का तुला? TABLE. BENCHES. बेंचेस. ओके, ठीक आहे. तू इकडचा वर्ड रीड केला, बेंचेस. व्हेरी गुड. डेस्क. DESKS, डेस्क.
B Okay, very double O good. K S. Books. ओके, आता माईक बंद D. कर. Kan. माईक बंद कर. D. सार्थक रीड कर आता नेक्स्ट राहिलेले वर्ड्स. T. सार्थक. T. A. E. L. E. Table. C. H. A. टेबल. R. Chair. चेअर. व्हेरी गुड. B double O K S. Books. D double O R. Door. व्हेरी गुड. खालचे रीड करता येतील तुला? बोल. W I N D O W S. Windows. विंडो विंडो. विंडो. Windows. व्हेरी गुड. पुढचा बोल. विंडो. व्हेरी गुड. पुढचा बोल. सी. C U P B O A R D. कबर्ड. Cupboard. थोडे हार्ड वर्ड आहेत ना खालचे. पुढचं वाच. D U S T B I N. Dustbin. ओके, व्हेरी गुड. आता तू मम्मीची हेल्प घेतली हळूहळू. ते मी मगाशी सांगितलं ना, डी सेज ड, यू सेज ड स ट, डस्ट BIN, बिन, डस्टबिन असं रीड करायला शिकायचंय. स्लोली रीड करायला शिकायचंय. ठीक आहे, ते सगळे वर्ड्स लिहायचे सगळ्यांनी घरी. समजलं सगळ्यांना? ठीक आहे, आपण नेक्स्ट आता सेकंड स्टँडर्डचं मराठी मीडियमचं बघू काय आहे आज. वन 1.3 लेसन आहे. थर्ड लेसन. 2 लेसन शिकलो आपण लास्ट 2 वीक्स पासून. आता हा थर्ड लेसन आहे. लेट अस स्पीक. आज आपल्याला बोलायचं आहे. मग अशी आपण रीडिंग केलं. इंग्लिश मीडियमच्या मुलांबरोबर रीडिंग केलं. आता आहे लिसन अँड इनॅक्ट. म्हणजे ऐकायचंय आणि ऍक्ट करायचंय. म्हणजे हे कॉन्व्हर्सेशन दिलंय त्यांनी. बघा, एक गर्ल एक बॉय दिसतोय. ते दोघं काहीतरी गप्पा मारतायत. खाली एक दुसरेच गर्ल बॉय आहेत. ते पण गप्पा मारतायत. अजून तिसरे हे कुणी वेगळेच आहेत. ते पण गप्पा मारतायत. मग हे खाली सगळे मिळून एकत्र काहीतरी बोलतायत. तर हे काय करतायत ते आपल्याला शिकायचंय आणि बोलायचं पण आहे. तर चॅप्टरचं नाव आहे लेट अस स्पीक, लिसन अँड इनॅक्ट. तर तो हा फर्स्ट रेड शर्ट वाला बॉय काय म्हणतोय बघा. हॅलो, माय नेम इज ललित. कुणाला पण भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणतो आपण, हाय किंवा हॅलो बोलतो. तर इथे तो म्हणतोय हॅलो. त्या गर्लला म्हणतोय हॅलो, माय नेम इज ललित. म्हणजे हॅलो, माझं नाव ललित आहे. मग ती गर्ल काय म्हणते, हाय आय एम फरीदा. हाय, माझं नाव फरीदा आहे. नंतर तो अजून एक दुसरा नेक्स्ट बॉय तो काय म्हणतो, हॅलो, माय नेम इज मंजित. हॅलो, माझं नाव मंजित आहे. आणि ती ऑरेंज फ्रॉकवाली गर्ल म्हणते, हाय आय एम मृणाल. म्हणजे हाय, माझं नाव मृणाल आहे. मी मृणाल आहे.
माझं नाव आहे, तो व्हाईट पर्पल ड्रेस वाली काय, हाय मी श्यामल आहे. तर हे सगळे तिघं जे आहेत ते आपली आपली ओळख करून देत आहेत एकमेकांना. सगळेजण तेच बोलतायत बघा, फक्त आपलं नाव सांगतायत आणि हॅलो करतायत. आणि सेकंड त्यांच्या समोर जे उभे आहेत त्या गर्ल्स पण त्यांचं नाव सांगतायत, हाय करतायत आणि त्यांना आपलं नाव सांगतायत. तर असे 6 गर्ल्स आणि बॉय आहेत, सगळे मिळून काय म्हणतात खाली, सगळे एकमेकांना भेटले आणि मग काय म्हणतात ते, वी आर फ्रेंड्स, म्हणजे आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत. वी आर फ्रेंड्स. सगळ्यांनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकला आणि ते बोलले वी आर फ्रेंड्स. तर त्याच्या नेक्स्ट विचारती माझी ही इंग्लिश डिक्शनरी आहे. मी इट इज खूप मला तुझ्या हात काय कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी. तुला तुझी डिक्शनरी देशील का. तुम्हाला देशील का. water, I'm thirsty. Sure. Sure. लास्ट चॅप्टर मध्ये शिकलो आपण कसा करायचा. अश्विनी होती केक वगैरे ती म्हणजे मी थस्ती, मला खूप थस्ती म्हणजे तहान लागणे. मला तहान लागली. ही किती इझी कॉन्व्हर्सेशन आहे बघा एकदम. ललित आणि फरीदा आणि 3 मधुरा. हॅलो मॅम, तुमचा आवाज कट होतोय. हॅलो, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. नाही येते. तुम्ही एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा, तर येईल कदाचित. ठीक आहे.
आवाज येतोय का? हो आता येतोय. अच्छा. ते चॅप्टर ऐकायला नाही आला का मी जे लेसन शिकवलं ते? परत सांगू एकदा? तो लेसन मी परत एकदा समजवतीये. स्क्रीन दिसली सगळ्यांना? स्क्रीन दिसते का आणि आवाज येतो का सांगा एकदा? नाही दिसत टीचर. हां, सॉरी, एक मिनिट. तर हे कॉन्व्हर्सेशन आहे ते मी परत एकदा रीड करून दाखवते. स्क्रीन मॅम लेटर स्क्रीन सी. दिसत नाहीये. स्क्रीन विजिबल नाहीये अच्छा, कोणालाच. बघते मी एक मिनिट. प्रेझेंटिंग तर केलं मी. स्क्रीन प्रेझेंटेशन केलंय. बाकीच्यांना दिसतंय का सांगा एकदा. आता प्रेझेंट झालंय मॅम, आता दिसतंय. अच्छा. आता दिसते ना मॅम? हो दिसतंय. ओके, थँक्यू. तर लिसन अँड इनॅक्ट म्हणजे ऐकूया आणि ऍक्ट करूया. तर मी परत रीड करून दाखवते. हॅलो, माय नेम इज ललित. ललित बोलतोय हॅलो, माय नेम इज ललित. आणि ही गर्ल काय बोलते? हाय, आय एम फरीदा. मी फरीदा आहे. हॅलो, माय नेम इज मंजीत. आणि ती गर्ल बोलते ऑरेंज ड्रेसवाली, हाय, आय एम रिनाल. अजून एक सगळे काय बोलतोय? हॅलो, माय नेम इज तरंग. आणि ती गर्ल बोलते, हाय, आय एम श्यामल. सगळे एकत्र एकत्र सगळे तर ते काय बोल वी आर फ्रेंड्स. आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत. आणि अजून एक कन्व्हर्सेशन आहे त्यांचं पुढच्या पेजवरती. ते बोलताय, व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित. ती श्यामल बोलतीये, ललित तुझ्या हातामध्ये हे काय आहे? तर तो ललित काय सांगतोय, दिस इज माय इंग्लिश डिक्शनरी, इट इज व्हेरी युजफुल. ही माझ्याकडे आहे ती इंग्लिश डिक्शनरी आहे, खूप युजफुल आहे, त्यांनी मला मदत होते. ती श्यामल पण हसते बघा. ती काय बोलते, ललित काय बोलतो, व्हॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल. श्यामल तुझ्या हातात काय आहे? श्यामल काय म्हणते, दिस इज माय वॉटर बॉटल, इट इज व्हेरी युजफुल. माझ्या हातामध्ये वॉटर बॉटल आहे, ती पण खूप युजफुल आहे. म्हणजे देणे. कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी. ज्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश वर्डचे मिनिंग म्हणतात. I
हॅलो मॅम, तुमचा आवाज हॅलो मॅम, तुमचा आवाज क्लिअर येतच हा मॅम. नाहीये. मध्ये अच्छा. मध्ये अडकतोय. तर तुम्ही मी तर आता रेंज मध्येच बसलेली आहे. नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करा. आता जसा पण क्लासचा टाइम झालेला आहे, तर आता जे राहिलेलं ते नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करा. त्यांना होमवर्क एक्सप्लेन करून द्या. होमवर्क सांगितला ना त्यांना? ठीक आहे. 2 वेळा केलं का? समजलं नाही का? आवाजच येत नाहीये तुमचा. आता तुम्ही जे नॉर्मल बोलताय ते सुद्धा आवाज येत नाहीये, त्याच्यामुळे अच्छा. ठीक आहे. बहुतेक काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय. ओके. तर करते ओके, मी बोलते त्यांच्याशी. आणि ती हा ठीक आहे. ओके. तर सगळ्यांना कळालं? होमवर्क सगळ्यांना मॅमने एक्सप्लेन केला ना सगळ्यांना होमवर्क एक्सप्लेन मॅमनी? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. आणि मॅम तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड सुद्धा करतील होमवर्क. तर सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचंय. ओके. कळालं सगळ्यांना? आणि जो पार्ट आता आपल्याला ऐकायला येत नव्हता, ते मॅम नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करतील. ओके. तर क्लासचा टाइम होऊन गेलेला आहे, तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय.